महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील गंभीर दृश्य आता आपण बघणार आहोत। बातमी करण्यासाठी आल्यानंतर एक मोठा राग स्थानिकांनी व्यक्त केला प्रसार माध्यमावर। आणि प्रसार माध्यम राज्य सरकार किंवा प्रशासन जिवंत आहे का असे प्रश्न या गावकऱ्यांनी विचारले। हे गंभीर दृश्य आहेत। या गावी जवळपास एक 50 ते 60 बोरवेल टाकण्यात आलेले आहे, परंतु कोणत्याही बोरवेलला किंवा नळ योजनेला पाणी नाही, अशी गंभीर परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील जिंगनूर या गावात आहे। कल्लेड जे गाव आहे त्या भागात अशीच परिस्थिती आहे आणि जिंगनूर भागात पाण्यासाठी वन नागरिकांना भटकावं लागतं। इथून 1.5 किलोमीटर अंतरावर गाव आहे जिंगनूर। 1.5 किलोमीटर अंतर पास करून या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आणि एक छोट्याशा गड्ड्यातून हे पाणी जे आहे ते पिण्याच्या पाणी इथून नेत असताना आदिवासी नागरिक, गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळख आहे। 1982 पासून या जिल्ह्यात कोट्यावधी रुपयाचे खर्च जे आहे ते राज्य सरकार केंद्र सरकार करीत आहे, परंतु हे दृश्य बघा कशा प्रकारे दृश्य जे आहेत। एक गड्यातून पिण्याचे पाणी जे आहे ते काढताना नागरिक जे आहेत जवळपास जिंगनूर भागात एक 400 कुटुंब राहतात। त्यातून जवळपास 200 ते 250 कुटुंब जे आहेत ते इथल्या पाण्यातूनच आपली अनेक गरजा ते भासवतात। आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात असे गंभीर दृश्य जे आहेत ते आपण बघू शकतो कशा प्रकारे आहेत। कावडीने किंवा बैलगाडीने किंवा सायकलीने हे नागरिक जे आहेत ते इथे पाणी नेण्यासाठी प्रयत्न करीत असतात। आपल्या सोबत स्थानिक आहेत, त्यांच्या सोबत आपण बोलण्याचे प्रयत्न करू। स्थानिकांनी पहिले तर राग व्यक्त केला, कारण की अनेक वर्षापासून ही समस्या आहे आणि यांच्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे राग व्यक्त केला। भैया आपका नाम बताए, कितने दिन से पानी ऐसा लेके जा रहे हैं आप? हमको बरसात से अरसल ऐसी हर दिन। तो अभी ठंडी के मौसम में भी ऐसी करते क्या? इधर के नाले का तो गांव में जो बोरवेल या कुआं है कहीं पानी नहीं है? वो काम नहीं कर रहे, कहीं भी पानी नहीं आता? नहीं आता। कुएं में पानी नहीं है? 1-2 मड़के तक आता, हाँ। वो बंद गिर रहा है। तो कुएं में पानी कब रहता? बरसात में रहता। बरसात में रहता और बाकी 8 महीने यहीं का पानी? यहाँ के पानी। हाँ। तो आपल्यासोबत अजून काही स्थानिक आहेत, त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू। दादा तुमचं नाव सांगा आणि कशी परिस्थिती आहे इथली? समस्या खूप गंभीर आहे। रामस्वामी आहो आम्ही, रामस्वामी नाव। परिस्थिती आहे बहुत परिस्थिति है, पहले से ऐसी है प्रॉब्लम हमारा। कितने महीने आप लोग यहाँ से पानी लेके जाते? 8 महीने लेके जाते पानी यहाँ से। हाँ। तो कितना दूर आता गांव जिंगनूर? जिंगनूर यहाँ से नहीं बोले तो 1.5 किलोमीटर आता। और पूरे गांव के लोग यहीं से लेके जाते पाणी? हाँ। आपण बघू शकतो गंभीर दृश्य म्हणावी लागेल आणि कशा प्रकारे हे नागरिक जे आहेत ते पाणी काढताना दिसत आहेत। आणि स्वातंत्र्यानंतर असेही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे गंभीर आहे, कारण की इथे नागरिक जे आहेत ते पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे आणि एक खड्ड्यातून हे पाणी जे आहे ते पिण्यासाठी किंवा अन्न तयार करण्यासाठी हे नेत आहेत। हे आदिवासी लोक आहेत आणि आपल्या सोबत येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व काय म्हणाल दादा, कशी परिस्थिती आहे इथला? तर असे आहे की माझ्या जन्मापासून माझ्या तर 1950 चे जन्म आहे, तरी मी पाहतो या क्षेत्रातील जिंगनूर मध्ये विहीर खोदला तरी पाणी लागत नाही, हात पंप खोदला तरी पाणी लागत नाही। आणि काय काय लोक 1000 फीट पर्यंत खोदून पाहिले, परंतु इथे गोटेड जागा असल्यामुळे पाणी लागत नाही। आणि इथे नाही म्हणलं तरी ये गावात नाही का 200 पर्यंत बोरवेल खोदले, काय खराब झालेला आहे, काय असे 1-2 गुण निघतात। आणि प्रत्येक घरात नाही का 1-1 बोरवेल खोदले, 1-1 लाख रुपये खर्च काढून सुद्धा, पण त्याच्यात पण पाणी येऊ शकत नाही। आमच्या एवढी बिकट आहे पाण्याची, वणवण करणे,
गड्डे खोदून बैलबांडीने सायकलने आणि आम्हाला प्रत्येक वेळ दरवर्षीच असे आहे की नेहमी आम्ही शासनाकडे सांगितलं तर काही एवढी पाहत आपल्याकडे कोणती लक्ष पण देत नाही. आमदारांना दिलं खासदारांना दिलं किती का निवेदन देऊन सुद्धा आम्हाला कोणतेच नाही. तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना याने मुख्य कार्यपालक अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही एवढी देऊन सुद्धा काहीच कारवाई होत नाही. आम्हाला नेहमीची हेच परिस्थिती. आम्हाला एक एवढीच आहे अपेक्षा आहे, इथून 10 किलोमीटर रामेशगुडम आहे, त्या गावाला लागून इंद्रावती नदी आहे. ते नदीतून उपच जलसिंचन योजना जर बनवले, आम्हाला थोडस पिण्याचे पाणी जर आला इथे गावाची काहीतरी आम्हाला हे होईल. आपण बघू शकतो गंभीर दृश्य आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि अशा या लौकीच्या साहाय्याने हे जे पाणी आहे ते पाणी शेतकरी किंवा येथील स्थानिक काढीत असतात. आणि पाणी बघा, पाणी शुद्ध आहे, परंतु एक खड्ड्यातून हे पाणी नेणे किती गंभीर दृश्य आहे. कारण की 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत हे प्रवास करून इथून प्रत्येक एक गुंडा मार्फत पाणी नेण्याचे काम सध्या आदिवासी नागरिक करीत आहेत. आणि ग्राउंड झिरोवर TV9 ची टीम आहे, नागरिकांमध्ये संताप आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार याकडे लक्ष द्यावे, पालकमंत्री स्वतः लक्ष द्यावे. कारण की गेल्या 50 वर्षांपासून असेच पाण्यासाठी नागरिक आदिवासी वन भटकंती करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली जिंगनो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.